नमस्कार. PCOS आणि स्ट्रेस यांचं एक नातं आहे जे खूप जवळचं आहे. पण हे नातं नक्की आहे तरी कसं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर आपण कंट्रोल कसा मिळवू शकतो? चला, आज आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. PCOSची लक्षणं म्हणजे कधीकधी खूपच त्रासदायक ठरतात नाही का? हार्मोनचं असंतुलन, अनियमित पाळी, वजन वाढणं, सततची चिडचिड. खरंच ह्या सगळ्याचा सामना करणं खूप कठीण होऊन बसतं. पण या सगळ्या मागे ना एक असं कारण आहे ज्याकडे आपलं बऱ्याचदा लक्षच जात नाही. आणि ते कारण म्हणजे स्ट्रेस. हो, हाच तणाव PCOSची लक्षणं अजून वाढवू शकतो. चला तर मग, या सगळ्याच्या मुळाशी जाऊया. आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी PCOS आणि तणावाचा संबंध काय आहे? मग हा तणाव येतो कुठून? मनावर नियंत्रण मिळवून शरीरावर कसा परिणाम करता येतो? आपल्या जेवणाच्या ताटात काय असायला हवं? आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचे 4 सोपे नियम. चला, सुरुवात करूया थेट विज्ञानापासून. PCOS आणि स्ट्रेस यांचा बायोलॉजिकल संबंध नक्की काय आहे? म्हणजे जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरात आत असं काय घडतं की PCOSची लक्षणं वाढायला लागतात? पाहूया. तर बघा, जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपलं शरीर एक हॉर्मोन तयार करतं. त्याचं नाव आहे कॉर्टिसॉल, ज्याला स्ट्रेस हार्मोन असेही म्हणतात. आणि खरा प्रॉब्लेम आहे ना इथेच सुरू होतो. कारण ज्यांना PCOS आहे त्यांच्यामध्ये हे कॉर्टिसॉल वाढलं की इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. आणि मग काय, लक्षणं अजूनच गंभीर होतात. हे ना, एका साखळीसारखं आहे. एक दुष्ट चक्रच म्हणा ना. तणाव वाढतो, त्यामुळे कॉर्टिसोल वाढतं, मग इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. आणि याचा थेट परिणाम काय दिसतो? तर पोटावरची चरबी वाढते, चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि पाळीचं तर सगळं गणितच बिघडतं. मग साहजिकच प्रश्न येतो की हा स्ट्रेस येतो तरी कुठून? चला, आपल्या रोजच्या आयुष्यातलीच काही सामान्य कारणं बघूया जी नकळतपणे आपला तणाव वाढवत असतात. जरा विचार करून बघा. कामाचा किंवा घरचा दबाव, मनात सतत चालणारी चिंता, रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय, जंक फूड खाणं आणि हो, सोशल मीडियाचा अतिवापर. यातली कोणती गोष्ट आपल्या तणावाचं कारण असू शकते? गंमत म्हणजे ही सगळीच कारणं थेट आपल्या हॉर्मोन्सचं बॅलन्स बिघडवतात. पण एक चांगली बातमी आहे, यावर उपाय नक्कीच आहेत. आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवून शरीरावर चांगला परिणाम करू शकतो. चला तर, स्ट्रेस मॅनेजमेंटचे काही सोपे पण एकदम प्रभावी उपाय बघूया. सुरुवात करूया फक्त 10 मिनिटांपासून. हो, फक्त 10 मिनिटं. रोज सकाळी फक्त 10 मिनिटं अनुलोम विलोम सारखा श्वासाचा व्यायाम करून बघा. याने मेंदू शांत होतो आणि हार्मोन्स बॅलन्स व्हायला मदत होते. दिवसाची किती शांत सुरुवात होईल, नाही का? दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, झोप. आपलं शरीर रिसेट करण्यासाठी ना रोज 7 ते 8 तासांची शांत झोप खूप आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्री 11 नंतर शक्यतो जागू नका. कारण याच वेळेत आपलं शरीर हार्मोन्स बॅलन्स करण्याचं महत्त्वाचं काम करत असतं. आता बोलूया व्यायामाबद्दल. अरे बापरे, व्यायाम नको असं नाही, रोज फक्त 30 मिनिटं स्वतःसाठी काढा. साधं चालणं असेल, सूर्यनमस्कार असतील किंवा योगा, काहीही चालेल. यामुळे फक्त शरीरच नाही तर मनही फ्रेश होतं आणि स्ट्रेस कमी व्हायला खूप मदत होते. आणि हा एक उपाय आजच्या काळात तर खूपच महत्त्वाचा आहे. तो म्हणजे मोबाईल डिटॉक्स. रात्री झोपण्यापूर्वी फक्त 1 तास मोबाईल बाजूला ठेवा. खरं तर मोबाईलच्या त्या ब्लू लाईटमुळे आपल्या झोपेचे हॉर्मोन्स तयारच होत नाहीत. फोन दूर ठेवला की मेंदूला शांत व्हायला वेळ मिळतो आणि झोपही मस्त लागते. आणि हो, दिवसातून फक्त 5 मिनिटं शांत बसून फक्त ध्यान करा. सुरुवातीला खूप विचार येतील, मान्य आहे, पण हळूहळू मन नक्की शांत होईल. या छोट्याशा सवयीने विचारांवर कंट्रोल मिळतो आणि स्ट्रेस कमी होतो. आपण काय खातो याचा थेट परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो. त्यामुळे PCOS कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहार ही एक प्रकारची गुरुकिल्लीच आहे. चला, बघूया आपल्या ताटात काय असायला हवं आणि काय अजिबात नको. थोडक्यात सांगायचं तर नैसर्गिक आणि पौष्टिक गोष्टींवर भर द्या. म्हणजे कसं, हिरव्या भाज्या, बदाम अक्रोडसारखा सुका मेवा, नारळ पाणी. आणि काय टाळायचं तर साखर, मैदा, कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेटमधले तळलेले पदार्थ. हे पदार्थ आपल्या शरीरातली इन्सुलिनची पातळी वाढवतात आणि त्यामुळे PCOSचा त्रास आणखीनच वाढतो. बरं, आतापर्यंत आपण बरीच माहिती बघितली.
पण जर यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर त्या कोणत्या? चला या सगळ्याचा सार बघूया. 4 सोपे पण सर्वात महत्वाचे नियम. नियम पहिला, योग्य आहार. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण जे खातो तेच आपलं औषध आहे. नियम दुसरा, पुरेशी झोप. आपल्या शरीराला स्वतःला दुरुस्त करण्यासाठी आणि हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी वेळ द्या. नियम तिसरा, व्यायाम. शरीराला ॲक्टिव्ह ठेवा, म्हणजे एनर्जी आणि मन दोन्ही पॉझिटिव्ह राहील. आणि नियम चौथा, जो या सगळ्याचा पाया आहे, तो म्हणजे कमीत कमी तणाव. मन शांत ठेवा, कारण मनाचा परिणाम थेट शरीरावर होतो. म्हणून हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. तणाव हे PCOSचं मुख्य इंधन आहे. जर आपण हे इंधनच बंद केलं तर निरोगी आणि संतुलित आयुष्याकडे एक खूप मोठं पाऊल उचलता येईल.